नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे चिकन, ते पण महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये. चला तर मग बघूया रेसिपी. तर मी मॅरिनेट केलेलं चिकन या गरम तेलामध्ये सोडत आहे. केलेलं चिकन आपण गरम तेलामध्ये सोडलं आहे. त्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय. सर्वात आधी एक 10 ते 15 मिनटं मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं. मॅरिनेशनसाठी आपण वापरला आहे एक लिंबाचा रस, त्यानंतर हळद, आलं लसूण पेस्ट, तिखट, कोथिंबीरची पेस्ट, हे सर्व आपण एक 15 मिनटं मॅरिनेट करायला ठेवलं होतं. कढई तर आपण शिफ्ट केलेलं आहे कारण कढई छोटी होती आणि त्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे. आपण वरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. हेच पाणी आपण नंतर वापरणार आहे. खोबरं, कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीरचं हे वाटण आम्ही रात्री करून ठेवलेलं. आपण आता हे चिकनमध्ये टाकणार आहोत. असं आपण वाटण टाकणार आहोत. पुरेसं वाटण टाकायचं. वाटण टाकून झालेलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण जे झाकण ठेवलं होतं, ज्यात पाणी आहे, ते पुन्हा याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. आता आपण हे गरम पाणी ह्याच्यात टाकणार आहोत. कोथिंबीर टाकून सजवून घेऊया. याला तुम्ही गरमागरम भाकरी, गरमागरम तांदळाचा भात सोबत सर्व करू शकता. खूप छान लागतं. चला तर मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.